हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी घेऊन आली आहे एकदम झटपट भेंडीची भाजी कशी करायची। तर भेंडीची भाजी करण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकले, मोहरी टाकली आहे आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिरे टाकून त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि ती पेस्ट मी तेलात आता चांगली परतून घेते आणि भेंडी चिरून घेतलेली आहे आणि ही पेस्ट चांगली परतल्यानंतर मग मी भेंडीची भाजी त्याच्यामध्ये टाकते। एकदम सोपी पद्धत आहे भेंडीची भाजी करण्याची आणि एकदम कमी वेळेमध्ये होते आणि हिरवं तिखट हिरवी मिरची वापरून केलेली भेंडीची भाजी खूप छान लागते। मला तरी लाल तिखट टाकलेल्या भेंडीची भाजीपेक्षा हिरव्या तिखटातली भेंडीची भाजी खूप आवडते। तुम्ही केली आहे का कधी ट्राय? तर आता ही रेसिपी बघून तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडीशी हळद टाकायची आहे। भेंडीची भाजी करायला काही जास्त साहित्य नाही लागत, एकदम कमी साहित्यामध्ये आपली भेंडीची भाजी तयार होते। आता मी मीठ आणि हळद घातल्यानंतर भाजीमध्ये थोडं परतून घेणार आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढून बघायचं आहे की भेंडी आपली शिजली आहे का नाही। तर भेंडी शिजली नसेल तर आपल्याला परत झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं थांबायचं आहे। तुम्ही बघू शकता आपली भेंडी शिजलेली आहे आणि मी त्याच्यामध्ये आता 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आणि शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही टाकला तरी चालतो। तर तुम्ही भेंडीची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय।